नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर लॉकडाऊननंतर म्हणजे तब्बल 1 वर्षानंतर आपण वास्तव कट्ट्यावरती अधिकाऱ्यांची ज्यांची DYSP पदी निवड झाली अशा सविता गर्जे मॅडम आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. मॅडमची 2019-20मध्ये DYSP पदी निवड झालेली आहे. लवकरच त्यांचं ट्रेनिंग देखील सुरू होईल आणि त्या तुमच्या सेवेमध्ये हजर होतील. तत्पूर्वी आपण थोडक्यात मॅडमचा एक जीवन प्रवास जाणून घेऊयात आणि त्यानंतर हे जे काही स्पर्धा परीक्षेचं आपण चक्रव्यूह म्हणतो किंवा ज्या आत्महत्याचे प्रकरणं सध्या सुरू आहेत आणि याच्यातून एकंदरीत दूषित वातावरण झालं आहे, यातलं खरं वास्तव काय आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोतच. DYSP तुम्ही झालेला आहात, आता तुमचं ट्रेनिंगही सुरू होईल, पण याच्यामागे एक कुठला तरी एक खडतर प्रवास असतोच. तो एक प्रवास आम्हाला थोडक्यात सांगा. नक्कीच. माझी स्पर्धा परीक्षांची जर्नी कॉलेज नंतर झाली. लोक 10वी-12वी नंतर करतात, तर माझी जर्नी ही प्लेसमेंट नंतर चालू झाली. कॉलेजच्या प्लेसमेंट नंतर प्लेसमेंट न घेता किंवा तो कॉन्शियस डिसिजन होता की नाही घ्यायची प्लेसमेंट म्हणून, कारण की शिकण्याची इच्छा होती किंवा पुढे अजून काहीतरी करायचं होतं. कारण की असं एक वाटत होतं की जॉब घेतला म्हणजे मला तिथेच राहावं लागणार सतत. आणि त्यानंतर बट ऑब्वियस ज्या सगळ्या मुलींबरोबर होतं की लग्न करायचं आणि मग जे बाकीच्यांच्या आयुष्यात घडतं तसं कुठेतरी नको होतं मला. म्हणून काहीतरी वेगळं करूया की जे थोडंसं अवघड पण असेल आणि आपल्याला करता पण येईल. तेव्हा मग कुठेतरी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला. पुण्यात आले आणि प्रवास UPSC पासूनच चालू झाला आणि नंतर जर्नी चालू झाले. UPSCच्या एक अटेम्प्टमध्ये झालं नाही आणि मग 2019ला आपल्या MPSCच्या जागा चांगल्या आल्या आणि माझ्या UPSCच्या प्रिपरेशनवरती माझी प्री पण इकडे चांगल्या प्रकारे निघाली माझी. तेव्हा मग ठरवलं की आपण MPSCचं सिरियस अटेम्प्ट दिला पाहिजे. त्याच्या आधी MPSCचा अटेम्प्ट देणं हे लक्षात तेवढं नव्हतं किंवा त्याच्याकडे मी तेवढं बघत नव्हती, पण अटेम्प्ट दिला. 4.5 महिन्याच्या काळामध्ये खूप व्यवस्थित अभ्यास केला, प्लॅन अभ्यास केला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे शक्य झालेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकट खूप असतात. संकटांबद्दल आपण बोलतो, चर्चा करतो, पण नक्कीच आपण त्याच्यातून काहीतरी घेऊन पुढे गेलं पाहिजे. असंच माझ्याबरोबर पण भरपूर संघर्ष होता. एवढा नाही जेवढा लोकांच्या लाईफमध्ये असतो. थोडाफार संघर्ष होता आणि खरंच आपण त्याला सामोरे जाऊन पुढे आलो तर जीवन खूपच सुंदर आहे, कारण की पुढचा रस्ता खूपच सुंदर असतो एकदा जर तुम्ही तो संघर्ष पार केला तर. जेव्हा आपले अटेम्प्ट निघत नाहीत किंवा आपले अटेम्प्ट वेस्ट जातात, 1, 2 नंतर 3 आपले उमेदीचे वर्ष आपण याच्यामध्ये घालतो, तेव्हा कुठेतरी घरच्यांकडनं, नातेवाईकांकडनं हे सर्व टोमणे चालू होतात की कधी होणार, काय होणार. आपण फॅमिली फंक्शन्स असो, फ्रेंडचे फंक्शन्स असतो, आपण तिकडे जाण्याचं टाळतो का की फक्त तो एकच प्रश्न की आम्हाला तू म्हणजे कधी होणार, आता तुझं किती दिवस अजून, मग लग्न कधी होणार, मुलं कधी होणार. याच्यामुळे आपण जसं सगळे फंक्शन्स टाळतो, नातेवाईकांचे फोन टाळतो, त्याच प्रकारे मी माझ्या आईवडिलांचा फोन अक्षरशः 10-10 दिवसातून एकदा फोन करायचे, एकदा बोलायचं, ते पण मग 5 मिनिटं बोलायचं फक्त आणि मग ठेवून द्यायचं. आणि मग त्यांनी जर असे काही विषय काढले तर ते आपण पटकन टाळायचे. तर खरं ह्या जर्नीमध्ये ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही लेट गो, म्हणजे किती गोष्टी सोडून देता हे महत्त्वाचं आहे. किती गोष्टी पकडता याच्यापेक्षा किती पटकन तुम्हाला ते गोष्टी सोडून देऊन तुमच्या अभ्यासाकडे तुम्हाला लक्ष देणं होतं, हे खूप महत्त्वाचं आहे ह्या गोष्टींसाठी. कारण की मानसिक ताण, मानसिक आजार ह्या गोष्टी काय बोलतात इनएव्हिटेबल आहेत. त्या तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्या सोडू शकत नाहीत. सो संघर्षाची पहिली गोष्ट मानसिक त्रासापासूनच चालू होते. तर ती माझ्याबरोबर पण झाली. पेठेमधले वेगळे अनुभव आहेत, त्याच्याबद्दल आपण हळूहळू बोलूच याच्यामध्ये. तुम्ही जे सांगताय की संघर्ष हा प्रत्येकालाच असतो, परंतु आत्ता जर आपण परिस्थिती पाहिली तर नुकतीच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. जो स्वप्नील लोणकर नावाचा विद्यार्थी आहे, तोही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देत होता आणि त्यांनी एक सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं की एकंदरीत स्पर्धा परीक्षेमुळे तो आत्महत्या करतोय, असे त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली. आणि त्याच्यानंतर खूप वातावरण आपण स्पर्धा परीक्षेतलं दूषित झालं आहे असं म्हणूयात. परंतु एकंदरीत त्याची जी आत्महत्या आहे, आता तुम्ही सांगताय की संघर्ष हा प्रत्येकाच्या मागे असतो आणि संघर्षानंतरच यश असतं. तुम्ही स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली ही खरंच एक दुःखद बातमी आहे सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी किंवा इतर कोणत्या एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. ही खरंच दुःखद बातमी आहे. आणि मला ओव्हरऑल एक असंच वाटतं की आपण समाज म्हणून कुठेतरी कमी पडलो आहोत, आपण समाज म्हणून काहीतरी चुकलो आहोत. ती चुकी त्या एकट्या व्यक्तीची नसून ॲज अ समाज, ॲज अ सोसायटी म्हणून आपल्या सगळ्यांची आहे. कारण की आपण
कॉम्पिटेटिव्ह एक्झामला लाईफ लार्जर दॅन लाईफ करून ठेवले. हे कोणी केलं? आपण ॲज अ सोसायटी म्हणून आपणच केलंय. आणि ते आपणच त्या व्यक्तीच्या मनामध्ये बिंबवलं की हे झालं नाही तर तुझं अस्तित्व झिरो आहे किंवा तू झिरो आहेस. म्हणजे आपणच व्यवस्था निर्माण केली आणि आपणच आता झालेल्या गोष्टीबद्दल खेद व्यक्त करतोय. तो हा कुठेतरी मला पॅराडॉक्स वाटतो, कारण की आपणच सिस्टम तयार केली, आपणच मृगजळ तयार केले. मग आपण त्याच्यामध्ये कधी त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला असं नाही बोललो की इट्स ओके, नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, जग खूप मोठं आहे, करण्यासाठी खूप गोष्टी आहेत. आपण असं कधी का नाही बोललो? त्याचे मित्र असो किंवा त्याचे आई वडील असो, कोणीही असो, त्याला असं बोलणारं एखादा व्यक्ती जरी मिळालं असं तर मला नाही वाटत की त्याने आत्महत्या केली असती. पण नैराश्य ह्या घटनेतून नैराश्य ही एक मोठी गोष्ट पुढे आली आहे की त्याच्यावरती आपण आता प्रकर्षाने बोललं पाहिजे. किंवा नैराश असणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणलं नाही पाहिजे की तू वेडा आहेस, काय हे तुझं नेहमीच हे नाटक आहे, किंवा जा तू डॉक्टरची ट्रीटमेंट घे, येड्यासारखं वागतोयस. तर ह्या गोष्टी आपण नाही बोललं पाहिजे. त्याच्यामुळे तो व्यक्ती अजून डिप्रेशनमध्ये जातो. आत्ता ही जी परिस्थिती आहे, स्वप्नील लोणकरची आत्महत्या, आणि त्याच्यानंतर भरपूर कुठलेही न्यूजपेपर घ्या, त्याच्यामध्ये दोन शब्द आपल्याला दिसतात की तुम्ही आत्ता एक वापरला मृगजळ आणि दुसरा आहे चक्रव्यूह. म्हणजे हे MPSC हे एक मृगजळ आहे, चक्रव्यूह आहे, याच्यातून बाहेर पडा, याच्यामध्ये जाऊ नका, असंही कित्येक लोक सांगतात. एका स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे जर लोक हे सांगत असतील की हे मृगजळ आहे, तर या मृगजळामधून बाहेर कसं पडलं पाहिजे, किंवा या मृगजळात तुम्ही येऊ नका म्हणतात, त्यांच्यासाठी दुसरा प्लॅन आहे का काही, अशा काही गोष्टी आहेत. या गोष्टीवरती तुम्ही काय सांगाल की लोक म्हणतात की हे मृगजळ आहे, नक्की आहे का मृगजळ? आपल्याला सगळ्यांना अभिमन्यू माहीतच असेल महाभारतातला. मला तर मी नेहमी मुलांना सांगते की कधी अभिमन्यू बनू नका, कारण की त्याला माहिती होतं की त्या चक्रव्यूहात कसं जायचं, पण त्याला माहिती नव्हतं बाहेर कसं पडायचं. तर आपण अभिमन्यू न बनता एक काय बोलतात वेगळा युद्धा बनला पाहिजे की ज्याला माहिती आहे की आतमध्ये कसं घुसायचं आणि बाहेर पण कसं पडायचं. मी जसं सांगितलं 2017ला जेव्हा क्लासेस लावलेला UPSCसाठी, तर आमचे सिनर्जीचे सर होते अतुल लांडे सर. त्यांनी पहिल्याच लेक्चरमध्ये एक शब्द वापरलेला की मी जर ह्या एक्झाममध्ये फेल होऊ शकतो, तर असं कितीही टॅलेंटेड व्यक्ती असेल तरी तो सक्सेसफुल होईलच याची काहीच गॅरंटी नाही आहे. तर ते जे शब्द, ते जे वाक्य मनाला एवढे लागलेले, कारण की आम्ही नवीन, कधी स्पर्धा परीक्षांचं माहिती नव्हतं किंवा काय असतं कसं असतं, आधीच डिप्रेशनमध्ये होतो सगळा एवढा अभ्यास पुस्तकं बघून. तर ते त्यांचे वाक्य ऐकले की असं वाटलं होतं की अरे आपल्याला काही जमणार नाही, आता आपण बॅक पॅकिंगचं 2 दिवसात चालू करावं. पण मग नंतर डिप्रेशनमध्ये काही दिवस गेले, विचार करण्यात दिवस गेले. सरांना पण भरपूर नावं ठेवले, अरे काय हा माणूस असा बोलतोय तसा बोलतोय, याला कळतं का नवीन व्यक्तीला डिमोटिवेट कसं करतोय, हा मोटिवेट केलं पाहिजे. पण नंतर काही दिवसानंतर 1 महिने 2 महिन्यानंतर ते कळालं की ते सर खरे बोलत होते. म्हणजे आधीच जर तुम्हाला फेलियरची जर जाणीव करून आपण दिली तर ते ओझं घेऊन आपण फिरत नाही, किंवा की नाही मी फेल झालो तर मी आत्महत्या करेल, मी मग जगच सोडून जाईल, ह्या भानगडीत आपण पडत नाही. कारण की आपल्याला माहिती असतं की एनीबडी कॅन फेल हिअर. 100% काहीच गॅरंटी नाही, किंवा तुम्ही देवाचे काही फेवरेट नाही आहात किंवा मी देवाची काही फेवरेट नाही आहे की ज्यांनी मला अरे नाही तुझा सक्सेस मिळेलच. तर त्या गोष्टीमुळे मला असं वाटलं की ते ओझं मी कधीच ठेवलं नाही की मी फेल होईल का पास होईल. माझं एवढंच म्हणणं होतं की मी प्रयत्न करणार आहे, आणि मला जेव्हा मी हे क्षेत्र सोडेल तेव्हा मला असं नाही वाटलं पाहिजे की मी प्रयत्न केले नाही म्हणून मला ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत. फक्त माझा एवढाच एम होता की प्रयत्न केले नाही म्हणून मिळालं नाही असं बोलण्याची वेळ माझ्याकडे आली नाही पाहिजे. तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये एंटर करताय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन करा की मला बाहेर पण पडावं लागेल याच्यातनं, किंवा मला पोस्ट मिळणार नाही, कोणतीच मिळणार नाही. आपण एकदम वर्स्ट सिच्युएशन पकडून चालायची की मला क्लास ची पण पोस्ट मिळणारच नाही, तेव्हा मी काय करेल, तेव्हा मी काय बोलतात स्वतःहून बाहेर पडेल. सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या असतात तुमच्या प्रयत्नाने, तेव्हा स्वतःला न ब्लेम करता किंवा स्वतःला दोषी न ठरवता मी याच्यातून बाहेर पडेल. एवढी जर क्लॅरिटी तुमच्याकडे असेल तर ह्या मृगजळामध्ये अक्षरशः तुम्ही मी तर म्हणेल या, प्रयत्न करा आणि मग गोष्टी ठरवा काय करायच्यात त्या. त्याच्यामुळे हे मृगजळ नाही म्हणता येणार मला असं पर्सनली वाटतं, कारण की आपण वयाच्या 22व्या 23व्या वर्षी याच्यामध्ये येतो, जेव्हा आपला फुल कॉन्शियसनेस डेव्हलप झालेला असतो, जेव्हा आपण डिसिजन घेऊ शकतो, तेव्हा आपण नक्कीच डिसिजन घेऊ शकतो की आपल्याला काय केलं पाहिजे आणि आपल्यासाठी काय बेनिफिशियल राहिले. आपल्या जीवापेक्षा नक्कीच काहीच मोठं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं आहे की जीवापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही. हे जरी मृगजळ असलं किंवा चक्रव्यूह असलं, प्रत्येकाला स्वतःला आजमावण्यासाठी एक संधी दिली पाहिजे. तर माझं वैयक्तिक मत हे आहे की स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला या मृगजळात किती दिवस थांबायचं आहे, आणि त्या मृगजळात जाण्यापूर्वी आता
ह्या स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर आम्ही यापूर्वी प्लॅन बी या गोष्टी बोलायचो, पण काय असलं पाहिजेत काय नाही त्या गोष्टीवर आपण नंतर बोलूयात. बऱ्याच जणांनी सांगितलं की तुमचा प्लॅन बी असला पाहिजे, रेडी असला पाहिजे, तुम्ही या क्षेत्रात उतरू नका. परंतु मला हे सांगायचं आहे की जर प्लॅन बी तुम्ही रेडी ठेवताय आणि जर या क्षेत्रात वळताय तर निश्चित तुमच्यावरती जे बर्डन असणार आहे ते कमी असेल. आणि काही जणांना राग येतो, तुम्ही प्लॅन बी, आम्ही अधिकारी बनण्यासाठी आलोय, तुम्ही आम्हाला प्लॅन बी का सांगता. निश्चित राग येईल, पण तुम्ही स्वतःला किती दिवस या क्षेत्रात गुरफटून ठेवलं पाहिजेत हे देखील ओळखलं पाहिजेत. याच प्रश्नानंतर मी तुमच्याकडे येतो की हे जे एकंदरीत परिस्थिती आहे, स्वप्नीलची आत्महत्या असेल किंवा आत्ताची स्पर्धा परीक्षेचे जे डिले होते सगळं, याच्यामध्ये पालक आणि विद्यार्थी यांचा समन्वय असायला पाहिजेत का नाही, म्हणजे कसा समन्वय असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो नॅचरल संवाद असतो, काय नॅचरल नातं असतं, मला वाटलं ते ॲक्च्युली असलं पाहिजे. कारण की मी नेहमी हे कटाक्षाने पाळते की आपण आपल्या ब्लड रिलेशनशी जर चांगलं वागू शकत नाही तर आपण जगामध्ये कोणत्याच व्यक्तीशी चांगलं वागू शकत नाही. कारण की ते आपले पहिले म्हणजे काय बोलतात, पहिले फ्रेंड आहेत, पहिले नातेवाईक आहेत, सगळे फर्स्ट आहेत ते आपल्या. तर त्यांच्याशी बोलणं महत्त्वाचं आहे, त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं आहे. आणि पॅरेंटच्या साईडने महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो दबाव जो असतो ना, पॅरेंट्स देतात की नाही मग मी लहानपणापासून माझं स्वप्न बघितलेलं, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, मुलगी इंजिनियर झाली पाहिजे, अजून काही स्वप्न असतील ते आपण आपले प्रश्न खूप म्हणजे आपण आपले स्वप्न, आपल्या इच्छा आपल्या मुलांवरती लादायला बघतो. आणि त्या गोष्टी त्यांनी केल्याच पाहिजेत. ते दुसरं कोणतं फील्ड चूज करू शकत नाहीत कारण की ही माझी इच्छा होती. तो पॅरेंट्सचा हा कुठेतरी दबाव मे बी मुलांना आत्महत्येकडे घेऊन जातो असं पण असू शकतं. कारण की अरे माझ्या वडिलांची इच्छा ही होती आणि मी जर ती पूर्ण करू शकलो नाही तर मला काही जगण्याचा अर्थ नाही, असे विचार करणारे पण भरपूर व्यक्ती आहेत किंवा स्टुडंट आहेत आपल्यामध्ये. किंवा स्पर्धा परीक्षांचंच न घेता इतर क्षेत्रामध्ये पण भरपूर असे व्यक्ती आहेत. पण मला असं वाटतं की एक इंडिव्हिज्युअल म्हणून सगळे नाते वगैरे हे कधी निर्माण होतात, जेव्हा तुम्ही इथे जन्म घेता त्याच्यानंतर हे सगळे नाते निर्माण होतात. पण त्याच्या आधी एक इंडिव्हिज्युअल म्हणून तुम्हाला तुमची चॉईस आहेत, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहेत, हे बाय नॅचरल राईट आहेत, हे सगळे ते तुम्हाला आहेत. तुम्ही कोणत्याही इमोशनलला बळी न पडता अशा प्रकारचे डिसिजन घेतले पाहिजेत. म्हणजे असं वाटेल की नाही मग आई वडिलांचं इच्छा आकांक्षा लक्षात नाही घेतल्या पाहिजे का, किंवा मग बाकीच्या गोष्टी फायनान्शियल कंडिशन ते किती आपल्याला पुरवू शकतात हे गोष्टी लक्षात नाही घेतल्या पाहिजे का, ते नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. पण आपल्यामधले भरपूर स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना आवड नाही आहे ह्या क्षेत्रामध्ये, पण नाही बाबा माझ्या वडिलांची इच्छा होती घरात एक कोणीतरी अधिकारी असावा. मग मुलींच्या आईची वडिलांची इच्छा काय असती, माझी मुलगी जर अधिकारी झाली तर तिला एक खूप चांगला नवरा मिळेल, किंवा अभ्यास जरी केला तर एक चांगला नवरा तिच्यासाठी IAS IPS वॉट एव्हर इट इज तो मी शोधू शकतो. ह्या कारणास्तव सगळे विद्यार्थी इथे येतात आणि करण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं त्यावेळेस तुमचं इंडिव्हिज्युअल जे अपॉर्च्युनिटी, इंडिव्हिज्युअल तुम्ही जे आहात ते काय म्हणताय खरं ते महत्त्वाचं आहे. खरंच तुम्हाला करायचं आहे का, ते पुढे जाऊन नाही होऊ शकत. एकदा जर तुम्ही त्याच्यातून पडला, जसं आपण म्हणतो बाहेर पडणं खूप मुश्किल आहे, तर ते आतमध्ये येण्याच्या आधीच विचार करा ना, खरंच तुम्हाला ते आवडतंय का नाही आवडत त्याचा विचार करा. जर ठीक आहे तुमच्या आईवडील तुम्हाला म्हणतायत पण तुम्हाला आवड नाहीये, किती दिवस भांडणं होतील घरात, 10 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त नाही होणार ना. तुमचं आयुष्यभर तर भांडणं नाही होणार ना. शेवटी ते आई वडील आहेत, कधी ना कधीतरी समजून घेतातच. तर आई वडिलांचा पालकांचा जर जिथे विषय येतो तिथे एक मी सब क्वेश्चन करतो की पालकांची इच्छा असते की माझा मुलगा किंवा आपला पाल्य हा अधिकारी बनला पाहिजे. प्रत्येक पालकाला ऑब्व्हियसली वाटणंही साहजिकच आहे आणि ते वाटलेही पाहिजेत. परंतु आता एक नवीन पद्धत आली की 10वी झाली, 12वी झाली की अभ्यासाला सुरुवात करतात. पालक सांगतात, ते विद्यार्थ्यांकडे ते बुक्स असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे, हे कितपत योग्य आहे की 10वी 12वी पासूनच त्या याची सुरुवात केली पाहिजे. आजकाल सोशल मीडिया किंवा इंटरनेटमुळे ॲक्सेस जो आहे प्रत्येक गोष्टीसाठी अधिकाऱ्यांबरोबर किंवा यूट्यूब चॅनल्स बरोबर किंवा क्लासेस बरोबर एवढा इझी झाला आहे ना, त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला असं वाटतं की मी आतापासूनच चालू केलेलं खूप चांगलं राहील, किंवा मी लवकर चालू केलं तर मी लवकर पोस्ट मिळेल. पण आता मध्ये मध्ये ते याचे व्हाईट ज्युनियर नावाचं एक कोडिंगचं हे होते, लेक्चर्स होते ऑनलाईन, त्याचे खूप ॲड यायची. पण त्याच्यामध्ये एक आर्टिकल मी वाचलेलं, ते मला खूप इथे पण रिलेव्हंट वाटतं
की तुम्ही ठीक आहे त्या 10वी-12वीच्या व्यक्तीला काहीतरी नवीन फील्डमध्ये तुम्ही टाकताय, पण त्याची जी कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी आहे, कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी म्हणजे जी थिंकिंग पॉवर आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी आहे, त्याला तुम्ही कुठेतरी दाबून टाकताय डिरेक्टली आणि तुम्ही त्याला एका साच्यामध्ये बसवताय की नाही तुला आता हेच केलं पाहिजे. हे कितपत योग्य आहे? म्हणजे 10वी-12वीच्या मुलांचं वय काय असतं? एक्सप्लोर करण्याचं वय असतं. किंवा मग तुला काय आवडतंय, तुला डान्सिंग आवडतंय का, तुला मग मॅथ्स आवडतंय का, वॉट एव्हर, ऑलिम्पियाडमध्ये जायचंय तुला, हे एक्सप्लोर करण्याचं वय आहे. त्याच वयामध्ये तुम्ही त्याला एका साच्यामध्ये टाकताय की नाही तुला आता स्पर्धा परीक्षा करायचंय. आणि स्पर्धा परीक्षांचं ओव्हरऑल जर सिलेबस आपण बघितलं तर त्याच्यामध्ये एक्सप्लोर करण्यासारखं किंवा इनोव्हेटिव्ह करण्यासाठी खरंच काही नाहीये. म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, एसे काय एक्सप्लोर करायला असं काहीच नाहीये. ज्या वयात आपण म्हणतो आपल्याकडे सायंटिस्ट कमी होतात, मला वाटतं ते ह्याच कारणामुळे, कारण की आपण 10वी-12वीमध्येच मुलांना सांगतो की आता तुला हेच करायचं आहे. त्याच्यामुळे दुसरा एक परिणाम काय होतो की ज्या टायमाला तुमचा प्लॅन बी तयार करायचे तुम्हाला टाईम असतो तुमचा ग्रॅज्युएशन लेवलवरती, तुमचा स्किल डेव्हलपमध्ये, त्यावेळेस तुम्ही तो प्लॅन बी म्हणण्यापेक्षा की तुमची एक स्ट्रॉंग बाजू तयार करायला तुम्हाला तो टाईमच तुम्ही देत नाही. सडनली यू आर जम्प इन टू द अनादर पार्ट ऑफ द लाईफ. तिथे खूप सगळ्या गोष्टी डिफरंट असतात. आता काही लोक मुद्दाम ग्रॅज्युएशनसाठी BA घेतात, असा म्हणजे साईड बाय साईड करणारा ब्रांच घेतात. मी असं कोणत्या पर्टिक्युलर कोर्सच्या विरोधात नाहीये, पण तुम्ही जर ते पण पार्ट टाइम केलं तर तुम्ही शिकता कशाला? मग तुम्हाला डायरेक्ट अधिकारीच व्हायचंय. आणि आपण जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये जातो UPSCच्या MPSC, तेव्हा ते प्रश्न विचारतात आपल्याला की मग ग्रॅज्युएशनचं तुमचे वर्ष वाया गेले का, तुम्ही मेडिकल केलं पण तुम्ही तिकडे जॉब नाही करत ते वाया गेलं का. तेव्हा आपण काय म्हणतो, नाही मला इनडायरेक्टली त्याचा फायदा होतोय. पण खरंच तो होतोय का इनडायरेक्टली फायदा? ॲज अ लाईफ, ॲज अ ह्युमन म्हणून तुम्ही काही इनरिच झाला का? ॲक्च्युली जो ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे तो खूप इनरिचिंग असतो. तुम्हाला स्वतःला बघता येतं, तपासता येतं, कोणत्या गोष्टी आवडतात नाही आवडतात, तुम्हाला रिलेशन मेंटेन करता येतात चांगल्या चांगल्या व्यक्तींबरोबर. त्या टायमाला तुम्ही एका साच्याबंद पद्धतीमध्ये उतरता. तर मला असं वाटतं आई वडिलांनी त्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत की तू आता इथून आत्तापासूनच कर, आत्तापासून नको करूस. तो त्यांचा डिसिजन असला पाहिजे. ती डिसिजन घेण्याची पॉवर कधी येते? ग्रॅज्युएशन नंतर. म्हणूनच UPSCने MPSCने ते लिमिट ठेवलंय की ग्रॅज्युएशन नंतरच तुम्हाला अलाउड आहे एक्झाम द्यायला. तुम्ही या क्षेत्रात आला, ते तुमची इच्छा होती का घरच्यांची, आई वडिलांची? माझं कसं झालं, ग्रॅज्युएशन पर्यंत माझा तर काहीच विचार नव्हता. माझे मोठे काका मला सारखे म्हणायचे की अरे असं कर तसं कर. पण आमच्या मुंबईमध्ये कसं असतं, म्हणजे MS MBA ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रायोरिटी असतात. तर मी त्यांना म्हणायचं मी नाही करत, हे असं मी नाही करणार अजिबात सुद्धा, हे काय असले जॉब असतात का कधी. पण नंतर ग्रॅज्युएशनमध्ये ॲस्ट्राझेनिका, आता सगळ्यांनाच माहिती असेल कंपनी वॅक्सिन प्रोड्यूस करते, त्याच्यामध्ये माझं प्लेसमेंट पण झालेलं. 5.5 लाखाचं पॅकेज पण होतं. एव्हरीथिंग वॉज सेट, वॉज गुड. पण मला ती एक भीती होती की आता मला जर जॉब मिळाला तर माझे घरचे मला माझं लग्न लावून देतील आणि मला पण आता काय बोलतात हे सगळं लाईफ सोडून मला ते घरचं करणं तेवढंच होईल. तर मला इथून कुठेतरी पळायचं होतं, मला हे नव्हतं करायचं. ह्या कारणास्तव मी काहीतरी वेगळं क्षेत्र करायचं किंवा शिकायचं म्हणून मी इकडे पडले. आणि दुसरं म्हणजे समाजामध्ये जी मुलींची इमेज आहे ती इमेज मला नको होती, माझ्या स्वतःसाठी नको होती. मला काही समाज सुधरवायचं मी तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतं. माझी आईची जी इमेज होती घरामध्ये ती इमेज मला नको होती. आणि मग असं काहीतरी क्षेत्र करायचं की जिथे मला माझं अस्तित्व असेल. त्या सगळ्या शोधामध्ये मी इथे येऊन पडले. त्याच्यामुळे कोणाचाच डिसिजन नव्हता घरच्यांचा, तो हा माझा फोर्सफुल डिसिजन होता त्यांच्यावरती की मला हेच करायचं आहे. इमेजवरून आठवलं की आता ज्या वेळेस तुमचा रिझल्ट लागला, तुमची DYSP मध्ये निवड झाली, त्यापूर्वीचे आणि त्यानंतरची जी इमेज आहे याच्यामध्ये काही फरक जाणवतो का? म्हणजे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे समाजामध्ये पालकांपासून इतर समाजाला खूप डिफरन्स असतो. म्हणजे तो रिझल्ट क्षणात येतो, म्हणजे एका सेकंदात तो अपलोड होतो आणि दुसऱ्या सेकंदाला आपण बघतो आणि तिसऱ्या सेकंदाला आपण आपली पूर्वीची व्यक्ती नसतो. 3 सेकंदाच्या आधीची आपण खूप काहीतरी वेगळं असतो. लोक बघायचं, राहणीमान सगळं सडनली बदललेलं असतं. आमच्या घरी जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा आमचे रिलेटिव्स वगैरे यायचे, तेव्हा ते आमचे दूरचे रिलेटिव्ह माझ्या पप्पांना म्हटलेले की गरजे काय तुम्हाला आता हे असं छोटं घर शोभत नाही, आता थोडंसं मोठं 2-3 BHK घर घ्या कुठेतरी. तेव्हा मग मी त्यांना हसत म्हटलेले की नाही, मग रिझल्ट लागला म्हणजे सरकारने आमच्या अकाउंटमध्ये 2-2 लाख रुपये टाकले की काय. म्हणजे बघा ना, तो सडनली कसा चेंज होता. आतापर्यंत आम्ही 1 RK मध्ये राहत होतो, ते सडनली सगळ्यांना खटकायला लागलं.
हेच हेच पाहिलं जातं ना. हा. हे पाहूनच पालकांना, इतर पालकांना वाटतं की माझा हा तिथे गेला पाहिजे, म्हणजे आम्हाला सडनली पैसा वगैरे सगळ्या गोष्टी येतात. पण तसं नाहीये. म्हणजे माझं राहणीमान जे पहिलं होतं ते आत्ता तेच आहे. माझी बोलीभाषा तीच आहे. माझं लोकांशी वागणं तसंच आहे. मी जेवढी ओपनली पहिली राहायचे सगळ्या व्यक्तींबरोबर तेवढीच राहते. म्हणजे लोक म्हणतात पोस्ट मिळालं की पोस्ट होल्डर भाव देत नाही इतरांना, किंवा पहिले मित्रमैत्रिणी होते ते नाही भाव देत. आता माझ्या सगळ्यात जे जवळचे माझे फ्रेंड्स असतील ते पोस्ट होल्डर नाही आहेत ते, पण ते तेवढेच जवळ आहेत माझे. मला असं वाटतं लोकांचा दृष्टिकोन बदलतो, त्याच्यामुळे असं वाटतं की मी बदलले किंवा पोस्ट होल्डर बदलला आहे. तेवढं खरंच काही बदलत नाही. सगळं नॉर्मल राहतं. जर मी ठरवलं तर ते सगळं नॉर्मलच राहतं. फक्त आपणच म्हणतो अरे असे कपडे घालणं तुला शोभत नाही, आता तू पोस्ट होल्डर आहेस. का शोभत नाही? आधी मी घालायचो ना असेच कपडे. माणूसच आहे. इवन आपण बोलतो बोलीभाषा वेगवेगळ्या असतात का, म्हणजे कोकणातली वेगळी किंवा विदर्भातली वेगळी. त्या बोलीभाषेमध्ये पण बोलायला लागलं की कसं म्हणतात तू अधिकारी, आता असं नाही बोललं पाहिजे, तू थोडं तुझं बोलण्याचं कल वगैरे ते सगळं बदलून टाक. पण खरं त्या अधिकारासाठी तेवढ्या गोष्टी चेंज नसतात झालेल्या जेवढ्या इतरांसाठी त्या झालेल्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी अभ्यास करतात, अजूनही 10-10, 11-11 वर्षापासून विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करतात. पण हे जे विद्यार्थी आहेत, खरं तर याच्यामध्ये 2 प्रश्न मी एकत्रच घेतो की या विद्यार्थ्यांनी जे स्पर्धा परीक्षेसाठी येत आहेत त्यांनी किती वर्ष आपल्या आयुष्याचे आजमावले पाहिजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आणि दुसरा एक असा प्रश्न की जे नवीन विद्यार्थी येणार त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्यावा. सुरुवातीला आपण जे नवीन विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने त्यांची रूपरेषा असली पाहिजे जेणेकरून त्यांचे कमी दिवसात ते स्वतःला आजमावतील, एकतर पोस्ट तरी घेतील किंवा स्वतःला त्यांना लक्षात येईल की नाही आपण आता वेगळं काहीतरी केलं पाहिजे. हा जो प्रश्न आहे की नवीन विद्यार्थ्यांना काय सल्ला देईल, तर त्याच्यामध्ये ना असं खूप विभाग म्हणजे काय डायव्हर्सिफाईड स्टुडंट इथे येतात की प्रत्येकाची कंडिशन वेगळी असते. पण आपण जर बघितलं तर मेजॉरिटी ऑफ स्टुडंट गावाकडच्या ठिकाणाहून असतात, ग्रामीण भागातून असतात. आईवडील शेती करत असतात किंवा काहीतरी सर्वसाधारण आपण जे मिडल क्लास आहोत तसं काहीतरी काम करत असतात. त्याच्यामुळे स्वप्न घेऊन तर आपण आलेलो असतो आपल्याला IAS बनायचं, त्याच्या खालचं स्वप्न तर आपलं नसतंच. DC, DYSPC हे पण स्वप्न नसतंच आपलं. एक ब्रेक करतो फक्त की तुम्ही जे सांगितलं की स्वप्न हे IAS असतं. बरेच पालक, आता थोडं सोशल मीडियामुळे अवेअरनेस वाढले, पण बरेच विद्यार्थी हे असे असतात की त्यांना IAS व्हायचं असतं किंवा IPS व्हायचं असतं, पण त्यांना हे माहिती नसतं की ते IAS आणि IPS UPSC मधून होता येतं. ते MPSCचा अभ्यास करतात आणि त्यांना IAS म्हणजे हे जे अवेअरनेस आत्ता वाढलंय अवेअरनेस म्हणून तो भाग वेगळा आहे, परंतु त्यांचं ध्येय ते असतं पण काय करायचं हेच माहीत नसतं आणि त्याच्यात त्यांचे 2-3 वर्ष जातात. म्हणजे आपण म्हणतो गावाकडच्या मुलांना किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये असतो कधी असे अवेअरनेस कॅम्प झालेच नाही. मला वाटतं तिकडे काय बोलतात मॉनिटरी गेन तेवढा नाहीये, त्याच्यामुळे मे बी तिकडच्या क्षेत्राकडे किंवा तिकडच्या एरियामध्ये कोणी जात नाही तेवढा अवेअरनेस निर्माण करायला. त्याच्यामुळे मे बी त्यांना गोष्टी माहिती होत नाहीत की इथे काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आता मी पोस्ट होल्डर झाले, मी प्रत्येकाला किंवा तेवढं अटेंड करू शकत नाही की मी प्रत्येकाला सांगू शकत नाही की बाबा ही गोष्ट कर, IAS UPSC मधनं होतं. तर त्याच्यासाठी आपण जे आपल्याला 12वीला जो चार्ट यायचा 10वीला की मग कॉमर्स घेतलं की हे फील्ड असतात, 12वी घेतली की हे असा तो एक चार्ट यायचा आपल्याला जॉब रिलेटेड. तर त्या चार्टमध्ये कुठेतरी ह्या गोष्टी ऍड केल्या पाहिजेत आणि तो फक्त तो चार्ट विद्यार्थ्यांना न देता ते सगळं एक्सप्लेन करून सांगितलं पाहिजे. BCom म्हणजे काय असतं किंवा MBBS आणि BDS मध्ये फरक काय हे पण माहिती नसतं आपल्याला 12वीपर्यंत येईपर्यंत. किंवा UPSC, आता माझ्या आईला, स्वतः माझ्या आईला मी एवढ्या दिवस करत असून सुद्धा तिला माहिती होतं UPSC आणि MPSC मध्ये फरक काय हे तिला नव्हतं माहिती. मग ती पप्पांना सारखं विचारायची अरे हे फरक काय, नक्की फरक काय. तर माझे पप्पा म्हटलेले बघ तुला सिम्पल सांगतो, UPSC म्हणजे केंद्र सरकार आणि MPSC म्हणजे राज्य सरकार. तेव्हा मग तिच्या डोक्यात ते आता फिक्स झालं की बाबा हे असं असं असतं. म्हणजे ह्या एवढ्या पण गोष्टी माहिती नसतात, तर ते स्कूल लेवलमध्येच ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोजक्या शाळेत जरी अशा गोष्टी पसरवल्या तरी पण खूप फायदा होईल. नवीन अधिकारी हे गोष्टी करतच आहेत, भरपूर ठिकाणी जाऊन सेमिनार घेणं वगैरे. आता नेक्स्ट प्रश्नाचं उत्तर असं की विद्यार्थी इथे येतो गावाकडच्या ठिकाणून, त्याला इकडच्या गोष्टी माहिती नसतात. आपण म्हणतो ना शहराची हवा कानात जाणं, त्या टाईपचे प्रकार इथे खूप होतात.
म्हणजे इकडे आला, इकडची झगमग वगैरे खूप मुलांना डोक्यात जाते आणि पहिले 2 वर्ष किंवा 1 वर्ष कुठे निघून जातो हा खरंच कळत नाही. पुस्तकं वाचणं म्हणा किंवा त्या गोष्टी खूप पाठी पडत जातात. हा मेजर एक मुद्दा आहे, म्हणजे त्याच्याविषयी कोणी ॲक्च्युली बोलत नाही. पण मला दिसतं हे नवीन विद्यार्थी आलं तो खूप याच्यामध्ये असतो की नाही आता IASच बनणार, आता मग इकडे फिरून येऊ, पहिलं शहर बघू, पहिलं हे करू. तर त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे आणि हे स्वतःहून झालं पाहिजे. त्याच्यासाठीच आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरच इथे या. भले जास्त दिवस लागू ग्रॅज्युएशन नंतर, तुमचं वय वाढू, पण महत्त्वाचं आहे की तुम्ही इथेच आलं पाहिजे. तर माझ्याबरोबरची एक माझी रूममेट होती, तिचं तर स्वप्न होतं की बाबा यंगेस्ट IAS ऑफिसर बनायचं. म्हणजे 22व्या वर्षाचा काहीतरी रेकॉर्ड आहे आपल्याकडे, तर तिला ते 22च्या आधीच बनायचं होतं. पण ते किती पोकळ आहे तिला ते आत्ता कळते, 2 वर्ष उलटून गेल्यावरती. कारण की कोरोनाचा काळ आला आणि ते तिचं यंगेस्ट IAS ऑफिसर बनण्याचं स्वप्न कुठे निघून गेलं. अशा ज्या काय बोलतात अनफॉर्च्युनेट किंवा अनसर्टन गोष्टी येतात त्याच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. त्याला आपण सगळ्यांनी प्रिपेअर राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांचे आईवडील अशा याच्यावरती असतात, जॉबवरती. काही आपण लखपती वगैरे नाही आहोत, आपण खूप सामान्य कुटुंबातून आहोत आणि त्यांची परिस्थिती पण आपण समजून घेतली पाहिजे की कशा गोष्टी असल्या पाहिजेत. मुलं क्लास लावतात, पण त्या क्लासचा तेवढा खरंच फायदा होतो का? तुम्ही 60-70 हजाराचे एकसाथच क्लास लावून घेता, पण तुम्हाला ते कळण्याच्या आधीच की हा चांगला क्लास नाहीये, त्याच्या आधीच तुम्ही सगळे पैसे भरून टाकलेले असतात. मग त्याच्यातून पाठीमागे फिरता येत नाही किंवा आई वडिलांना परत नव्याने पैसे मागता येत नाही. आई वडील देणार तरी कुठून? काही व्यक्ती तर असे आहेत की जे आई वडील काय बोलतात व्याजाने पैसे घेऊन क्लासेस वगैरे लावलेले असतात. तर मला असं नवीन विद्यार्थ्यांना सांगायचं, तुम्ही या इथे थोड्या दिवस राहा, तुमचे मित्र असतील, पहिले काही ओळखीचे विद्यार्थी असतील, त्यांच्याशी बोला, डिस्कस करा, त्याच्यानंतर हळूहळू जा. मुलांना असं वाटतं की आलो की मी लगेच आता क्लास लावणार, लायब्ररी लावणार, ऑल सेट टाईपमध्ये. तर ॲक्च्युली तसं नसतं. गोष्टी खूप हळूहळू गेल्या की खूप छान होतात. जसं एक चित्रकार असतो, तो आपलं चित्र काढायला वर्ष लावतो. का? कारण की ते दररोज नवीन गोष्टी सुचत जातात, नवीन आयडियाज येतात. कालची झालेली चूक सुधारायला त्यांच्याकडे टाइम असतो, आपण ते टाइमच देत नाही कालच्या चुका सुधारायला. जलद पाहिजे, सगळं फास्ट पाहिजे. 1 वर्षामध्ये यंगेस्ट IAS ऑफिसर असं आपले स्वप्न आहे सगळे. आणि त्याच्यामध्ये ग्रामीण भागात जे शिकतात, म्हणजे मला तसं हे नाहीये त्यांच्याबद्दल, पण आपल्याला तिकडची एज्युकेशन सिस्टम माहिती आहे. कॉलेज जरी झालं तर कशा प्रकारे होतं हे तुम्हाला माहिती आहे. तर त्या बॅकग्राऊंडमधून येऊन तुम्ही जर अपेक्षित ठेवत असताल की मी लगेच होईल, तर हे कुठेतरी स्वतःलाच फसवण्यासारखं नाहीये का? समजून घेणं पण गरजेचं असतं. हा, म्हणजे सिस्टीम समजून घेणं. आता काही लोक BA इंग्लिश करतात किंवा BEd इंग्लिशमध्ये करतात, तरी त्यांचा इंग्लिश ग्रामर चांगलं नसतं, तरी त्याला इथे येऊन क्लासेस लावावे लागतात. म्हणजे आपण त्याच्यावरूनच बघू शकतो की आपलं ग्रॅज्युएशन किती आपण पोकळ पद्धतीने करतो, वर्षावर करतो. आपण खरंच तेवढा त्याचा वापर इथे करू शकतो का? म्हणजे ग्रॅज्युएशनच्या भरपूर अशा गोष्टी आहेत की त्याचा वापर इथे डिरेक्टली होता. आता मी फार्मसी केलंय, माझं फार्मसी बॅकग्राऊंड आहे. मला सायन्स आपला जो प्रीमध्ये येतो, मेन्समध्ये येतो बायोटेक्नॉलॉजीसाठी, मी सायन्स अभ्यास कधीच करत नाही, कारण की माझं ग्रॅज्युएशनच मी तेवढ्या चांगल्या प्रकारे केलं आहे. आणि आता ज्याने इकॉनॉमिक्स केलंय ग्रॅज्युएशनमध्ये, बट ऑब्वियस त्यांना इथे इकॉनॉमिक्सचा आला ते अभ्यास करावा नाही लागला पाहिजे, तरी पण त्यांना करावं लागतं. म्हणजे ग्रॅज्युएशन आपण असंच घातलंय, वेस्ट ऑफ टाइम आहे आपला तो. राईट. तर सगळ्यात शेवटी आपण एक प्रश्न घेऊयात की प्लॅन बी वरती आत्ता भरपूर चर्चा चालते. तुमचं फार्मसी मेडिकल बॅकग्राऊंड आहे, तुमचा काही असा प्लॅन बी होता का, किंवा तुम्ही असं इमॅजिन करून ठेवलेलं होतं की जर मी यशस्वी झाले नाही तर माझा काहीतरी प्लॅन बी असला पाहिजे, असं काही तुमच्या डोक्यात होतं का? मी खूप बिझनेस माइंडेड पर्सन आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनपासून किंवा त्याच्यानंतरपासून असं प्रत्येक गोष्टीकडे मी बिझनेसच्या रूपाने बघायचे की आपण हे करू शकतो, आपण ते करू शकतो. भरपूर गोष्टी कडे मी बिझनेसच्या रूपाने बघायचे. त्याच्यामुळे मी जरी अभ्यास करत असेल ना, तरी मी माझ्या आजूबाजूच्या गोष्टींकडे एवढं लक्ष देऊन असायचे की प्रत्येक गोष्टीत काय गोष्टी करता येतील किंवा संधी काय आहेत. त्याच्यामुळे मी सतत ते माझ्या डोक्यात असायचे की आपण अशा गोष्टी करू शकतो, तशा गोष्टी करू शकत होतो, आपल्या नाही झालं तर. आणि जेव्हा प्रिपरेशन करत होते किंवा इथे एंटर केलं, तेव्हा 2 गोष्टी माझ्या डिफाईन होत्या, म्हणजे खूप स्वतःशी प्रामाणिक राहून डिफाईंड होत्या. एकतर म्हणजे आता हे कोणाला अरोगंट पण वाटेल माझं, की एकतर होतं की क्लास 2ची कोणतीही पोस्ट नाही घ्यायची, आणि दुसरं म्हणजे जर नाहीच मिळालं काही सुद्धा
तर माझा फार्मसी बॅकग्राऊंड जो मी खूप चांगल्या प्रकारे माझं ग्रॅज्युएशन केलं आहे, माझं वन ऑफ द टॉपमोस्ट कॉलेजमधनं माझं ग्रॅज्युएशन आहे मुंबई युनिव्हर्सिटीच्या, तर त्याच्यामधनं मी होलसेल बिझनेसमध्ये उतरणार होते. हे माझं फिक्स होतं. ठीक आहे, त्याच्यानंतरचं कॅपिटल उभा करणं वगैरे त्या सेकंडरी गोष्टी आहेत, पण मी माझ्या स्वतःशी ह्या दोन गोष्टी खूप क्लिअर होते. म्हणजे त्याच्यामध्ये काहीच काय बोलतात ड्युअलिझम नव्हतं की बाबा नाही मग असं परत चेंज करूया का, असं करूया का. इवन मी PSIच्या मेन्स पण 2-3 पास झाल्या, पण मला ते माहिती होतं की मला करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी कधीच ग्राउंडला गेले नाही त्याच्या. तुमचं विजन क्लिअर होतं आणि जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत, मी कधीच असं म्हणत नाही की तुम्ही फेल झालात तर, कारण या क्षेत्रात आल्याच्या नंतर तुम्ही कधीच फेल होत नाही. तुम्ही फक्त तुम्हाला तिथं यश मिळत नाही. यश जर नाही मिळालं तर तुमच्याकडे प्लॅन बी रेडी होता. असाच प्लॅन बी इतर विद्यार्थ्यांनी देखील ठेवला पाहिजेत. आणि आजची जी आपली मुलाखत होती ही काही विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी म्हणा किंवा अभ्यास कसा केला पाहिजे, मी अभ्यास कसा केला, माझं स्ट्रगल कसं होतं हे दाखवण्यासाठी नव्हतं. आपला वास्तव कट्टा आहे आणि याच्यावरती खरी जी रियालिटी होती आणि ती खरी आज तुम्ही मांडली. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात, ही रियालिटी मांडली, त्याबद्दल तुमचं वास्तव कट्ट्यामार्फत पुनश्च एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर.